बापू तुला काय सांगू माझ्या जीवाची कथा. गट फेडून फेडून काय सांगाव दुनियाची माया माग 12 भांडी राहिले. 6 गट उचलला. 6 गाठ उचलला, 10 पोरं नेला ढाब्यावर. मला म्हणलं की इथं चलो म्हणून लागला. तेव्हा काय झालं सरपंच का होय? अहो ह्यानं 6 गाठ उचलले. भरायची गाडी दुखाली आता. काय सांगाव 10 पोरं नेले ढाब्यावर. झालं पूर्ण रे. हा, आपला म्हणलं की इथं चलो म्हणाले. सरपंच लय घपला मोठा आहे गो. लय मोठा आहे हो. काय केलं असं तुमच्या पोराने? काय सांगू ढाब्यावर 10 पोरं बसवले एका दिवशी. 3 टाइम जेवाय दिले त्याला. आता सरपंच सनी भैया काय म्हणलो, आता तुम्हीच बोला तुमच्या पोराला बाबा. आता काय बोलावं गावात. नाही हो सरपंच साहेब, मी तसं केलो नाही. मी आर्थिक कामाला पैसे उचललो होतो सरपंच. हा. मात्र काय आमचे पैसे आमच्या दोस्तांना ओढून खायचे सरपंच. तुम्हीच आमच्यावर न्याय करा. तुम्ही आता भरायची गाठ. आता तुम्ही 12 भाकरी कसं खाऊ? 12 भाकरी खाऊन झोपी जाऊ धाब्यावर तुम्ही. त्या भावाचं 40 लाख रुपये बिल करून ठेवूया म्हणे. आता सरपंच तुम्ही कसं फेडावं बिल तुमच्या पोराचं? यालाच काय पाहिजे बघा. सरपंच साहेब तुम्हीच मला न्याय करा. तुम्हीच आमचे गट फेडू शकता सरपंच साहेब. काय नाही करू भोसडे. 4 पोरं घेऊन खाला तिथं. मला म्हणलं इथं चलो यालो साहेब म्हणू लागला. सरपंच साहेब आम्ही तुम्हाला गेल्या बाहेरला मतदान केल्या. तुम्हीच आमचे गट फेडा. राम राम. तुम्हाला धाबा ऐकून खावं लागते आता सरपंच. धाबा नाही झाला गावातून उठून यावं लागते आता.